कसला विचार करतेस? नाही, कसलाच नाही. मला माहिती आहे, घरच्यांना हे सगळं पटलेलं नाहीये आणि याचा तुला पुढेही खूप त्रास होणार आहे. हे बघ अमृता, मी सिरियसली बोलतोय. आपण इथून जाऊ हवं तर. सत्या, घर सोडून जाणं हे सोल्युशन नाहीये. मग कदाचित तू असाच विचार करत बसशील काय? अमृता, माझ्या घरचे बदलणार नाहीये, मला चांगलं माहिती आहे. ते येणारी वेळच ठरवेल. आता मला त्याची चिंता नाहीये. मला काळजी वाटते सुरूची. हो ग, मला पण सुरुचीला भेटायचंय. तू मॉन्टो आणि सुरुची बद्दल सांगितल्यावर काय करावं काही सुचलंच नाही. खरंच, सुरू, मॉन्टो, समीर तिघांनी किती मदत केली आहे ना आपल्याला. नशीब पण किती विचित्र असतं ना. मॉन्टोचा वाढदिवस होता त्या दिवशी. खरंच खूप विचित्र आहे. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये कोटकर आई बाबा होते, तुझ्या घरचे सगळे होते. मला खूप बघायचं होतं तुला. काहीच करू शकले नाही. प्रत्येक क्षण एका कालखंडासारखा वाटत होता माहितीये. एकदा वाटलं आता बास, आता सरळ जाऊन त्यांच्या समोर उभं राहावं आणि सगळं खरं सांगून टाकावं. अगं पण आपण ऑलरेडी सगळं सांगितलं ना. हो, पण मला आई बाबांना पण सांगायचंय. आपण जेव्हा सुरुचीला भेटायला जाऊ ना, तेव्हा सांगू. काय? सुरू सुरू होईल ना, बरी कोमातून बाहेर येईल ना ती. अमृता, सगळं व्यवस्थित होईल. तू काही काळजी करू नकोस.